हाय गाइस, कैसे आप लोग। तो आज अपन फिर से जा रहे हैं एक नया जिम एक्सप्लोर करने, जो कि है अपना आगर बाजार में। जिम का नाम है मसल फ्लेक्स। तर भेटूया जिम मध्ये आणि जिमचा एक्सपिरियन्स घेऊ आणि आपण रेटिंग करू। आणि आज आपली वर्कआउट आहे बायसेप आणि बॅक। तर पहिला फट्टे मारूया डेडलिफ्ट, मग बायसेप ट्रेन करूया। फॉर्म दिसला पाहिजे आज। तर भेटूया जिम मध्ये, बाय बाय। तर आज आपण आलो मसल फ्लेक्स जिम मध्ये अँड इकडचे ट्रेनर्स वगैरेला आपला आपण भेटूया आणि जिमचा काय इंट्रो वगैरे ते बघूया। तर हे आपले जिमचे ट्रेनर्स आहे। माझं नाव अमन जाधव आहे। मी मसल फ्लेक्स फिटनेस क्लबमध्ये ॲज अ पर्सनल ट्रेनर आहे। ठीक आहे सर, तर आम्हाला ॲक्च्युली जिम व्हिजिट करायचा होता। आम्ही ट्रायलसाठी आलो, तर एक आम्हाला जिमचं एक नॉर्मल डेमो आहे काय? मी एक एक करून तुम्हाला जिमचे मशिनरीज दाखवतो आणि ते एक्सप्लेन चालेल। हा आपला कार्डिओ सेक्शन आहे। कार्डिओ सेक्शनमध्ये आपल्याकडे 2 क्रॉस ट्रेनर्स आहेत, प्लस 2 ट्रेडमिल्स आहेत आणि एक बायसिकल आहे। हा आपला कम्प्लीट कार्डिओ सेक्शन आहे। आपला जिम अँड क्रॉसफिट एरिया आहे तो बेसमेंटमध्ये। मी इथून तुम्हाला एक पूर्ण टूर देतो। शूट आपला क्रॉसफिट एरिया आहे। तिथे आपण बॉडी वेटेड ट्रेनिंग देतो। आपल्याकडे क्रॉसफिट एरियामध्ये मेडिसिन बॉल आहे, फ्यूज बॉल आहे, परत बॅटल रोप्स आहे, योगा मॅट सुद्धा अवेलेबल आहेत आपल्याकडे, प्लस 2 स्टेप बोर्ड आहेत, कॅटल बेल्स आणि रेजिस्टन्स बेल्ट सुद्धा अवेलेबल आहे। तिथून आपला वर्कआउट एरिया स्टार्ट होतो। आपल्याकडे इन्क्लाइन डिक्लाइन कंबाईन बेंच प्रेस आहे, फ्लॅट बेंच प्रेस आहे। तिथं असिस्टेड पुलअप्स वगैरे करू शकतात, चेनअप डिप्स वगैरे करू शकतात। तिथं फ्री सर्कल आहे बायसेप्ससाठी। देन आपला डंबेल एरिया आहे। 40 kg पर्यंत डंबेल वेट आहे आपल्याकडे। 3 बेंचेस आहेत। या साईडला बॅकची आहे मशीन, सपोर्टेड मिड बॅक रो आहे या साईडला। प्लस आपल्याकडे कंबाईन मशीन आहे, लॅट पुल डाऊन प्लस सीटेड रोईंग आहे। देन आपल्या इथे शोल्डरची सीटेड ओव्हरहेड प्रेस पण अवेलेबल आहे आपल्याकडे। या साईडला केबल क्रॉसओव्हर आहे, इथं तुमची ओव्हरऑल बॉडी ट्रेन होते। देन पेकडेक फ्लाय पण आहे चेस्टसाठी। देन इथून आपला पॉवर सेक्शन स्टार्ट होतो। हा कम्प्लीट पॉवर सेक्शन आहे आपल्या लेग्ससाठी। अबडक्टर आहे, ॲडक्टर दोन्ही कंबाईन आहे। तिथं लेग प्रेस आहे आपल्याकडे। तिथं पॉवर रॅक आहे, प्लस स्मिथ मशीन दोन्ही अटॅच्ड आहे आपल्याकडे। प्लस इथं सीटेड एक्सटेन्शन आहे, प्लस अनस्ट्रिंकल पण आहे आणि एक्सटेन्शनची दोन्ही मशीन अवेलेबल आहे। तर आज आलो आपण फायनली लोगो दाखव मसल फ्लेक्समध्ये। तर आता आपण बनवूया सुपर सिक्सचं प्री वर्कआउट अँड आउट आपली तर बॅक आहेच। तर बॅकची वर्कआउट झालीच पाहिजे पण सगळी, आणि बायसेपला पंप आलीच पाहिजे। कसम खाल्लं की आज तो 120 पर्यंत मारेल की
छोटी असेल ना मुझे कुठेतरी। तो मसल फ्लेक्स में है कि आपको हर साइज का बेल्ट मिल जाएगा। उत्कर्ष के कमर के साइज का भी बेल्ट मिल गया यहाँ पे। उत्कर्ष खुश हो गया, इसके साइज का बेल्ट मिल गया तो फाइनली उत्कर्ष की बेल्ट ली। भेटली कमरचे साईजचे बेल्ट भेटते, उत्कर्ष खुश झालं। तुला ट्रेन आज या तो बॉडी बनेगी या तो डेड बॉडी बनेगी। हमारे भी डेड लिफ्ट रहा है भाई। डेडलिफ्ट संपली। आज आपण चालू करा बायसेप। तर बायसेपचा पहिला सेट घेऊ, पहिला वॉर्मअप कर, सेट चालू करूया। मस्त छोटू छोटूसा बायसेपला पंप आला उत्कर्षचे। आणि उत्कर्ष आपला खुश झाला आज इथे येऊन, कारण जिमची एन्व्हायरमेंट मस्त भारी आहे। असं वाटतं की आपण कुठेतरी मस्त वर्कआउट येतो, फील करायला मस्त फील आहे वर्कआउट मध्ये भाई। वर्कआउटसाठी मसल फ्लेक्स मध्ये ट्रायल साठी आलंय। मग काय बोलतो प्रियांशू, कसं वाटलं जिम तुला?
बट लास्टला आपण एक टूर घेऊ आणि दाखवू पूर्ण जिम. आता काय मारतोय बॅक बायसेप, तर ह्याची पण सेम सेट आहे. तर मचूया आज पण घेऊ हॅमर. आज बायसेपला फाडू. चालू केलं. प्रियांशु टीव्ही ला येणार आहे वो. चेहरे की खुशी देख रहे हो, खुशी देख रहे हो चेहरे की. तर आपले 2-3 सेट झाले, बार झाले, डंबल्स हॅमर झाले आणि आता आपण जो पिक्चरवर घेऊ आणि अजून एक सेट घेऊ मशीनवर घेऊ एकातरी आणि त्यानंतर बॅकचे 2 सेट घेऊ. प्रियांशूने चालू केल्या बॅकचे सेट, तर बघूया. भाई ने डायरेक्ट डाल दिया 20. बोले फटे तो फटे, नावा भी ना घटे. काय बोलतो उत्कर्ष, जाईल बोला जाय सुपर शेप. वेट कमी करू नाही का, 600 सेट घेऊ. चालू झालंय जोपर्यंत बायसेपमध्ये तोपर्यंत सोडणारच नाही. आणि आपला प्रियांशू जे मस्त गपचूप मध्ये बसलाय. फ्रीचा असर झालं का तुला? फ्रीचा असर झालं? फ्री वाटतं पेलच तू? कसा आहे? कोणता ब्रँडचा सुपर जेटचा? काय घेऊन बोल. बायसेप संपली आहे, तर आता आपण बॅकचे 2 ते 3 सेट घेऊ. लॅट पुल डाऊन घेऊ, रोईंग घेऊ आणि एक बघू तिसरा सेट कोणता आणि वर्कआउट संपूया. तिला येणार आहे हा, तेवढा खुश झालाय. हा पण येणार आहे. सर खुशी देख रहे हो, चेहरे की खुशी देख रहे हो. प्रियांशु सर्कल तुम टीवी पे आने वाले हो, कैसा लग रहा है तुमको? केवीबी माझा.
तर आपले बायसेप संपले. आता आपण बॅग चालू करूया. बॅगमध्ये पहिलं घेऊ लेट पुल आणि तसं आपण 2च सेट घ्यायचा आणि 2 बाकी दुसरं सेट घेऊ. तर चालू करूया. मशीन मला एकदम स्मूथ वाटतंय. स्मूथ गेले. आपली बॅकची पहिली सेट असेल तर 15 ते 20 रेपिटेशन खेचूया. आज बॅक पण काढू आणि बायसेप पण. मी आपला कॅमेरामॅन उत्कर्ष आहे. सेट मारल्यानंतर एक पुल तर झालीच पाहिजे. मसल फ्लेक्सेस मशीन्स वगैरे एकदम स्मूथली आहे. आम्ही जो वर्कआउट केला आहे मला त्याच्यामध्ये मस्त फील येतोय. वर्कआउटमध्ये प्रेशर पण खूप चांगलं आहे. मशीन वगैरे एकदम क्लीन आणि एकदम स्मूथ असं वाटतं ना की भाई आपण केबल वगैरे असं काही घासत नाही. एकदम स्मूथली वर्कआउट होत आहे. तर तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा. बाकी भेटूया पुढे व्हिडिओमध्ये. पण ऐकणारच नाही. आज 60 kg बॅग काढूया आज भाई. उत्कर्षाही सोबत आपला तर मस्त वर्कआउट सगळे झालेच पाहिजे. आपले प्रियांशू सर पण आले. प्रियांशू उद्या TV वर येणार आहे. तुम्ही हा ब्लॉग नक्की बघा आणि प्रियांशूला पण फॉलो करा. प्रियांशू उद्या TV वर येणार आहे. हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. 100% बघा. नाही बघायचं असेल तरी पण बघा. आज उत्कर्ष ऐकत नाही कोणाचं. डायरेक्ट 60 kg भाई. आज बोलतो जोपर्यंत बॅग फाटेल नाही तोपर्यंत घरी जाणारच नाही. मशीनच एवढा स्मूथ आहे की भाई 60 kg गप्पा गप मारतोय. कॅच मजा येतोय. काय लय मजा येतोय.
मेडिसिन गेले. आता आपण एक बँड ओव्हर घेऊ. वर्कआउट संपूया आजचा. एक दिनचा आपला टूर घेऊ. तर आपले बॅग झाले आणि आपण पुलअप घेऊन बॅगची वर्कआउट संपूया. तर जेवढा पुलअप जाईल तेवढा मारू. काय वाटतं किती पुलअप जाईल? हा तर वाटत ना. ट्राय. तर हात तर गेली. तर उत्कर्ष मारतो पुलअप्स. तोंड बघा उत्कर्ष तोंड बघा. पुलअप्स मारून वाटते माहिती. हा बघा गेली आप्पा. प्रियांशू बोलतो पोरींचा नाद केला तर चालेल पण जिमचा नाद नका करू आणि लेग नका मारू. कारण याने भाई लेग मारून पीसीडी केला भाईने. सर मजा आ रहा है अभी इसका स्ट्रेचिंग करने में लेग मारने के बाद। कैसा लग रहा है, कैसा लग रहा है? लेग मारते कधी पीसीडी करू नका, आमटर की करू। एवढे वाईट दिवस आले ना, कधी येऊ दे नको कोणावर।
तर आपले वर्कआउट संपले आणि वर्कआउट संपल्यानंतर आपल्या सुपरसेटचं क्रेटिन तर बनतं बाई, कारण रिकव्हरी पाहिजे आणि आपण घरी जाऊन प्रोटीन घेणार. बॅगेत जागा नव्हती म्हणून मी दुसरा शेकर पण नाही आणला, तर फक्त क्रेटिन आणलं. तर क्रेटिन पिऊया आणि घरी जाऊया. मग आजच्या वर्कआउटमध्ये लय मजा आली. थँक्यू मसल फ्लेक्स आम्हाला ट्रायल दिल्याबद्दल. मी जिमचा रिव्ह्यू बोलला तर 10पेक्षा आपण 10 देऊ शकतो, कारण आपण संध्याकाळचं आलो तरी पण वर्कआउटमध्ये फ्रॉड होतं जिममध्ये, तरी पण वर्कआउट खूप फास्ट झाला आमचा. आणि एक होतं की जिमचे ट्रेनर्स वगैरे ना हेल्पफुल आहे, आणि आल्याला आम्हाला जिमच्या टूर्स दिल्या, जिमबद्दल सांगितलं, कोणता मशीन काय ते सगळे सांगितलं. मग थँक्यू मसल फ्लेक्स. कोणाला जिममध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली नंबर दिला आहे दीपेशचा, त्याला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू. थँक्यू सर. येस. तुम्ही आम्हाला जिमचा टूर केलं. तर आम्ही आज आलेलो मसल फ्लेक्समध्ये. तर सरांनी मस्त जिमचा सांगितलं सगळं, आणि मसल फ्लेक्स खूप चांगलेच आहे. आम्ही आलो तर क्लिनिंग वगैरे खूप चांगलं आहे, जिमचं एन्व्हायरमेंट पण खूप चांगलं आहे. जर एक नंबर द्यायचा असेल ना 10पेक्षा, तर आम्ही 10 देऊ शकतो. अँड इकडचे ट्रेनर्स वगैरे खूप कॉपरेटिव्ह आहे, खूप सपोर्टिव्ह आहे, आणि आम्हाला मस्त वाटलं येऊन. तर थँक्यू मसल फ्लेक्स. जर कोणाला ते ॲडमिशन वगैरे घ्यायचं असेल तर खाली नंबर दिला आहे, कॉन्टॅक्ट करा मसल फ्लेक्सला. थँक्यू सर. आज आपण आलेलो मसल फ्लेक्समध्ये व्हिजिटिंगसाठी. तर आम्हाला खूप चांगलंच वाटलं. तर तुम्हाला कसं वाटलं? चांगलं वाटलं मला. जर Equipment आपल्याला चांगले आहे त्यांचे. जर नंबर द्यायचा असेल 10पेक्षा किती? 9 पर्यंत देऊ शकतो. 9.5 समज 9.5. तर पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर नक्की करा. भेटू पुढचा ब्लॉग.